आज आपण फक्त एका बातमीबद्दल नाही तर एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत. ही कहाणी आहे रखडलेल्या पाणी योजनांची आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे पाण्याविना थांबलेल्या आयुष्यांची. चला समजून घेऊया नेमकं काय घडलंय. बघा, हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. ही गोष्ट फक्त पाण्याची नाहीये, तर ती आहे मूलभूत हक्कांसाठी चाललेल्या एका मोठ्या संघर्षाची. आपण हक्क हा शब्द खूप सहज वापरतो नाही का, पण त्याचा खरा अर्थ माणसांच्या आयुष्याशी जोडलेला असतो. आणि जेव्हा एखादा आश्वासन पूर्ण होत नाही ना, तेव्हा त्याची किंमत इथली गावं आणि तिथली माणसं रोज चुकवत आहेत. ही फक्त गावांची नावं नाहीत, हे आहेत त्या प्रत्येक माणसाच्या संघर्षाचे पत्ते. राजूर नंबर 1, राजूर नंबर 2, खैरे, देवळे, अंजनावळे, खडकुंबे, खटकाळे, जळवंडी आणि घाटखर या प्रत्येक गावात पाण्याचा एक एक थेंब म्हणजे रोजची लढाई आहे. इथलं वास्तव किती भयानक आहे याचा जरा विचार करा. जिथे लहान मुलांच्या हातात पुस्तकं असायला हवीत, तिथे पाण्याचे हंडे आहेत. महिलांना पाण्यासाठी रोज डोंगर चढावे लागतायत. आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर काय आहे? हिरवीगार शेती नाही, तर फक्त रखरखीत कोरडी जमीन. बरं, ही झाली जमिनीवरची परिस्थिती. पण कागदावर काय आहे? चला आता ते आकडे बघूया. आणि त्यातून कळेल की योजना आणि वास्तव्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर ही गोष्ट सुरू होते 2016-17 साली. तेव्हा काय झालं तर या भागासाठी 8 पाणी प्रकल्पांना मंजुरी मिळाली. एक मोठी घोषणा झाली. आणि ह्या कामासाठी बजेट किती होतं माहितीये? तब्बल 29 कोटी रुपये. हो, 29 कोटी. म्हणजे रक्कम काही लहान नव्हती. पण या घोषणेला, या मंजुरीला आज 8 वर्ष झाली आहेत. विचार करा, 8 वर्षांचा काळ. मग साहजिकच प्रश्न येतो की इतकी वर्ष आणि एवढा पैसा, यानंतर जमिनीवर काम किती झालं? आणि ह्याचं उत्तर ऐकून धक्का बसेल. 0. हो, 0% काम. आता थांबा, यात एक ट्विस्ट आहे. या 29 कोटींपैकी काहीतरी खर्च झालाय. तो म्हणजे सर्वेक्षणावर. किती? तर 27 लाख रुपये. म्हणजे बघा, प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही, पण सर्वेक्षणावर 27 लाख खर्च झाले. तर मग ही संपूर्ण टाईमलाईनच आपल्याला सगळी कहाणी सांगते. बघा, 2016-17 मध्ये मंजुरी 29 कोटी रुपये मंजूर, सर्वेक्षणावर 27 लाख खर्च आणि 8 वर्षानंतर हाती काय? तर 0. आता हे सगळं बघितल्यावर साहजिकच काही प्रश्न मनात येतात. असे प्रश्न ज्यांची उत्तरं मिळायलाच हवीत. पहिला प्रश्न, ही योजना नक्की रखडली कुठे? कागदी कामात अडकली की राजकीय इच्छाशक्तीच नव्हती? आणि सगळ्यात मोठा थेट प्रश्न, ते मंजूर झालेले 29 कोटी रुपये गेले कुठे? आणि शेवटी 8 वर्ष काही कमी वेळ नाही. एवढा वेळ जाऊन सुद्धा काम 0 का? याला जबाबदार कोण आहे? आणि जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तेव्हा लोकांचा संयम सुटतो. आता तेच होतंय. लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे. इथे ना 2 वेगळी जगं दिसतायत. एकीकडे आहे अधिकाऱ्यांच्या बैठका आणि नेत्यांची आश्वासना, आणि दुसरीकडे काय आहे तर गावातले रिकामे हंडे, तीच ती पोकळ आश्वासनं आणि लोकांच्या मनातली निराशा. त्यामुळे आता इथले आदिवासी बांधव थेट सवाल विचारतायत. ते विचारतायत, आम्हाला जगायला पाणी कधी मिळणार? या सगळ्याला जबाबदार आहे तरी कोण? आणि एक खूप महत्वाचा प्रश्न, आमचाच नंबर नेहमी शेवटी का? आणि आता गावातल्या प्रत्येक चर्चेतून, प्रत्येक ग्रामसभेतून एकच आवाज येतोय, पुरे झालं, आता बास. आणि हा आवाज आता फक्त एक मागणी नाहीये, हा आहे प्रशासनाला दिलेला एक खणखणीत इशारा. लोकांना काय म्हणायचंय ते अगदीच स्पष्ट आहे. काम करा, नाहीतर मग जनता काय ते ठरवेल. तर हा मुद्दा फक्त एका पाणी योजनेचा नाहीये. हा मुद्दा आहे प्रशासनाच्या जबाबदारीचा. आणि आता जनता उत्तर मागत आहे.